माऊली सोबत माझे प्रेम आहे, जिचे नाव आहे सोनू. 15 दिवस बरोबर भेटली आणि 15 दिवस झाले तर गायब. ना फोन ना खबर ना काही नाही काही. कोठे गेली कोठे नाही काही पत्ता नाही. पण आली असेल इकडून तिकडून फिरून तर मागच्या हप्त्यामध्ये त्या बाजार चौकामध्ये भेटली एका गुपचूपच्या दुकानावर. तिच्या जवळ जाऊन पाहता बोलता बोलता कशी की म्हणते जानी बाबू आतापर्यंत भेटायला शेतपर्यंत ठीक आहे, याच्यानंतर भेटायला यायचं नाही. म्हणलं काऊ? तर म्हणते जरी तुला मला भेटायचं आहे तर माझ्यासाठी 20,000 रुपये आणायचे आणि सोनूला विसरून जा. म्हणलं नाही, याच्या आधी कितीतरी पैशाची माग केली, वेळोवेळी पैशाची माग पूर्ण केलो ना. आज या 20,000 रुपयाला भेटतो का? पोटी बंबाटायच्या बहीण लागले तसे पैसे देत गेलो नाही. झालो आणि आज या 20,000 रुपयाला भेट कमी नाही. चाय काही होऊन गेला तरी चालेल, पण आज भेटल्याशिवाय राहणार नाही. पण कसं मी वावरात आहो, घरी जाऊन पाहतो बापाला चिकनाव चाकनाव चोपडाव चापडाव करतो. जेवढे पैसे भेटले तेवढे खिचून घेतो ना सिद्धा सोनूच्या घरी जातो. आज भेटल्याशिवाय राहत नाही. यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा. यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा. दोन्ही दरवाजे खुले दिसून राहिले. वाडीकर असेल बाबूजी. ओ बाबूजी, अरे तिला कधी बाबा म्हणलं नाही. घरात जातो तर बाहेर निघते, बाहेर जातो तर कोणी जातो तर माहित नाही. कोणी दारू पिण्यावाल्याची साथ, पिण्यावाल्याची साथ रंगारंगीचे काम करते. काहीतरी याला भानगडाचं आहे तर काहीतरी काम असत. बोलून पाहतो पण का करू रे, एकटाचाच म्हणून. जने हा बाबूजी. अबे लाडाले नका येऊ बाबाची पण. हा बाबा, मला तुमच्याकडून एक काम पडला. कोणता रे? मला 20,000 रुपये द्या. 20,000? होजी. एकटा भेडी? होजी. अरे अरे अरे, तू धाब्यावर जा, वरती जा आणि वाटी घेऊन ये. काय नाही 20,000 मी कडेने फाशी लावतो. बदबत धाब्यावर जातो, वारती घेऊन येतो. तुम्ही गळ्याला फाशी लावून मारा आणि मला अंधार करा. बेटा नालाय का? दोन पैशाची मिळकत नाही, कसं तरी भाडा तोडा करतो, कसं तरी आपल्या वाटीमध्ये काम करतो. चोरी होती, एक बैल मरून गेला. काम का झालं? एक बैल मरून गेला रे. त्याच्यावर पुरा कोरोना गेला असं. कोरोना नाही रे, होतेच आहे. एक बैल मरून गेला, इकडून तिकडे एक एक पैसा, 2-2 पैशाची गाठ बाजून ठेवली. दुसरा बैल घेईन, कसं तरी कास्तकारी करीन असं वाटत होतं. बाबूजी, काही बैल घेवायची गरज नाही. त्या बैल घेवासाठी पैसे जमा केले ना, ते पैसे मला द्या. आणि जो खुट्टावर आहे चिंता त्यालाही विका आणि तेही पैसे मला द्या. मी काय करू तिकडे फाशी लागू? बाबूजी, मी सांगतो ना कसं करायचं. अरे मी हे दोनही बैलाचे पैसे धंद्यात टाकतो. म्हणजे एक इष्टू सुचली बाबा, मस्तनी छोटासा धंदा करीन. कोणता धंदा रे? मस्तनी प्लास्टिकच्या चड्ड्या विकीन बाबा. प्लास्टिकच्या? हो. तू तर सुरुवात प्लास्टिकच्या चड्ड्या म्हणजे कसे रे?
त्या नाही का दिवस पंत अबे त्या इलास्टिक तरी हा, बाबा. तू का धंदा करशील का तुला चड्डीचे नाव माहित नाही तर? बाबूजी मस्त धंदा आहे हा. 15 धंदानं डबल कमाई असं? हो 50 रुपयाची चड्डी 100 रुपयात विकते हो अच्छा. म्हणून म्हणलो हे दोनही बैलाचे पैसे मला द्या मी धंद्यात टाकतो आणि या धंद्याच्या पैशाना तुम्हाला एक असा लाल साड्या घेऊन देतो लंब्या तोंडाच्या ना बिना पुष्टी का करत तो लाव? तो सांड्या का करेल एक? अजी एक साड्या काम करत तर 10 बैल नाही करत म्हणजे काय बोलू राहिला तू? हो, तो नाही का जी तो ट्रॅक्टर ट्रॅक्टर तर त्याचं नाव लाव सांडे. कधी मला अपेक्षा करून ठेवला नाही बोलला नाही. म्हणजे पैसे माझं काय रे उद्या मरायच्या आज मरीन तरी चालेल. मी तुझ्या मागेने विचारतो पैसे. हो बाबूजी तिला विचारून घ्या नाही तर पुरा डोक्यावर घर घेतल्याशिवाय राहणार नाही आहे ना? त्यानं पटलं मागून द्या तिच्या जो ठेवली असते देण्याचे मार ए देण्याचे मार तुझी गेली रे काय करू कधी पाहिलं नाही. तिकडला ढोर सुधार देवा मी कधी बाबा म्हणताना पाहिलं नाही. आज बाबू म्हणते. बाबा म्हणते बाबूजी. बाबूजी हो हो तुमच्यापासून तो व्हायला गेला म्हणजे एक पुत्र हेल्पर मग बाबूजी मला का तुम्ही थंडीत पडता कपडे फुगवताना म्हणजे का मला माहित आहे का आजपर्यंत मला काही म्हणा पण आज मी धंदा करतो कपड्याचा मला 20,000 रुपये पाहिजे. किंवा पैसे मागे तुम्हाला हो ना परत हो रे धन्या ओ मम्मी मम्मी बाबा काय झालं तर आहे म्हणता मम्मी मध्ये का रे महाबरोबरीचे पोट्टे आपल्या मायला मम्मी म्हणतात म्हणून मी मामी म्हणतो काय मम्मी म्हणते रे हा. आजपासून मम्मी नाही म्हणत मला मामीच म्हणत जा. हट. नालायक दे पैसे देऊन दे पैसे हो. पैसे पाहिजे हो. त्या दिवशी गोष्ट सांगू का बापाला नाही राहू दे पाय बरं नको सांगू ते नको सांगू नको सांगू हा. हो रे पैसे मागताना का करे पैसे नाही अहो आता धंदा करीन म्हणलो एक हा. चांगला कपडे चला हो का हो. अहो एक का म्हणून राहिली तू? तुम्ही असे बरबाद नको हा. व्हा. एक गोष्ट सांगते मी हा, सांग ना. आता हा जवान झाला ना हो. बरोबर आहे ना? याचं लग्न करायचं अरे आधी राहू दे ते तुला मदत करावं लागेल हे लग्न. हो 21 वर्षाचा झाला हा जना. हो हो बरोबर आहे. हाय ना अहो 21 वर्षाचा झाला हा जना. ओ धनी ओ धनी लग्न करा एक मुलगी काय म्हणणार एखादा धंदा करायला एखादा पैशाचे 2 पैसे कराल आपण खळा मारून बिलकुल पोरगी निवडू. हो बाबा तू खळा मारतो तू खळा मारतो या तो खळा एवढा राहिला तो कधी हुकला मी हा एवढा मोठा दगड मारतो त्या नालायका बोललं तर पाय कमीत कमी सुधरून बोललं. मी तुझ्या आईने सगळं सोपवून दिलं. काय करू सांग लवकर. आता म्हणतास तर देऊन द्या पैसे काय करायचं देऊन दे मग हे तुझ्याकडे पैसे आहेत ना हे आता माझ्या जेवढात ते आणि बाकी तुझ्या जेवढ असतील मी बैल घ्यासाठी पैसे ठेवले होते. हे आपल्याकडे पैसे ठेवा मी देते त्याला पैसे देणं बाबा का करायचं आहे तिच्या जाऊ दे ना. ते येतो म्हणते ना तुमच्या खिशात ठेवत जाते मार काढत जाते धीरे पुढे चांगलं वाटतं रे. मी कधी अशी अपेक्षा नाही असा विचार केला नव्हता की माझा हा त्याने गेला वाया गेला पण
परमेश्वरा किती चांगलं झालं. इकडे असेल तुझे सूरज कहूया चंदा दीप कहूया तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा बरं होईल घेऊन दे पाय फालतू सोबा करायचं नाही करत ना है ना. तुझ्या जीवासाठी एक पैशाची गाड बांधते बरं. मी वडीला जाते तुझा बाप पण जाते हो है ना. घे फालतू खर्रा अमाल धमाल गुटखा कमाल खायचं नाही. बिलकुल नाही. दारू प्यायचं नाही. त्याचं नाव घेवायचं नाही. मी सगळे सौत बंद केलं हो. रस्त्यानं जाईना एखादी पोरगी जरी जाता दिसली तिच्याकडे डोळे ओळखून पाहत नाही. तिच्याकडे जरी पावायला गेलो तर लागत म्हणजे डोळे लागले का हो. तेच म्हणते मागा हो जा माझ्या सोडल्या हो बाबा ठीक आहे. पण त्यासाठी का आली का चिल्ड्रन त्यासाठी एवढा मोठा पेवणी आम्हानी असं भुईले हात धरतो बच्चो हो 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 जागा लवकर आपल्या मायेसाठी काहीतरी घेऊन येतो. हो हो त्या बही बाहेर पैसे भेटले हातात कुठं नसता त्या बही 15,000 रुपयाचा काहीतरी नाटक होते मला तर मी धंदा करू बिलकुल नाही. एखाद्या खेड्यामध्ये धंद्यावाला जातात त्या बही त्या सेल्ल्यावर घेता का चड्डी घेता का झांपर घेता का लैंगा घेता का साडीच्या पुरा टायर खतम होऊन जाते फटफटीच्या. पण एक नाही पैशाची बोलणी होत आणि मी धंदा करू का कमी आहे मा एकट्यानं. हे पैसे घेवायचे होते सोनूसाठी. आता पैसे भेटले वाट पाहत असं सोनूने सांगितलं 20,000 रुपये. त्या बहीण पैसे भेटले हातात असा जातो अकड़त का पूरा रोड मेरे बाप का है. फिरतो नखरा करतो बनोनी यो योहनी फिरतो नखरा करतो बनोनी यो योहनी खिस्यात वस्तील मुलीत सगळा मोबाईल मधला रिचार्ज सुद्धा खतम झाला. जरा म्हणाला होता की पैसे पाठते म्हणून येईल म्हणून पैसे देईल म्हणून हा सुद्धा आला नाही. कशी करू इतकी आठवण येते मला चण्याची. काय करू अजिबात कळत नाही मला. कधी माझ्या डोळ्यांना दिसते
आणि कधी आपल्या भाऊपाशात येते असंच वाटायला लागलो. पण काय हा आज येतो उद्या येतो म्हणाला आणि अजून यायचं नाहीये. चल गड्या पाठ बघण्याशिवाय काही पर्यायच नाहीये. एक मनात येतो आणि एक मनात जातो. चल गड्या तिची वाट पाहते. निशाणा तुला दिसला ना सोनो ए सोनो त्या बहिणीला पाहिला असेल अर्धा पाऊण तास होऊन गेला. इने आवाज मारून राहिला सोनो सोनो. उलटा घरातून आवाज येऊन राहिला. निशाणा तुला दिसलं ना. टीव्ही चालू करून ठेवलं का डेक चालू करून ठेवलं माहित नाही. आणि बाहेर कधी आली तर उलटी मध्ये म्हणाल तुला किती वेळ लावलास म्हणून. सोनो हाय इकडे पाय